संत गजानन महाराजाची पालखी मजल दर मजल करत धाराशिव शहरात दाखल झालेली आहे। टाळ मृदंगाचा गजर जो आपल्याला पाहायला मिळतोय, या टाळ मृदंगाचा गजर करत ही पालखी जी आहे ती धाराशिव शहरात दाखल झाली आहे। ही पालखी परवा धाराशिव जिल्ह्यात बीड जिल्ह्यातून जातमन झालं होतं। कळंब येथे मुक्काम, त्यानंतर डोकी, त्यानंतर जी आहे ती रात्री ही पालखी माकडाची उपळाई करत आज धाराशिव जिल्ह्यात दाखल झालेली आहे। आणि या पालखीचं वैशिष्ट्य हे आहे की शिस्तबद्धतेचं प्रतीक म्हणून या पालखीकडे पाहिलं जातं। स्वच्छता असेल, ही स्वच्छता देखील या पालखीकडे पाहिलं जातं। आपण बघू शकतो की स्वामी गजानन महाराजांची पालखी दाखल झाल्यानंतर जे आहे ती महिला असतील किंवा पुरुष असतील हे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत। प्रशासनाचा बंदोबस्तही तेवढ्याच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आहे। ही पालखी आता आज धाराशिव शहरात होणार आहे। उद्या पालखी जी असेल ती वडगाव इथे असेल आणि त्यानंतर तुळजापूर करत पालखी ही सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल। पालखीचा आणखीन 2 दिवस जो मुक्काम आहे तो धाराशिव जिल्ह्यात असणार आहे। एकूण वातावरण जर बघितलं तर भक्तिमय पद्धतीने सगळं केलेलं आहे। शहरात वेगवेगळ्या ठिकाणी रांगोळी काढून जे आहे ती स्वागत केलं जात आहे। त्यामुळं भक्तीचं वातावरण जे आहे ते आल्हाददायक वातावरण धाराशिव पाहायला मिळतं आहे। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव।